हेलो गाइस, वेलकम बैक वंस अगेन टू माय यूट्यूब चैनल। मेरे यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। तो दोस्तों, आज अपन एक नया ब्लॉग बनाने जा रहे हैं। तो अभी दोस्तों आप लोगों को दिख ही रहा होगा कि मेरे आजू बाजू में पूरा हिल स्टेशन है और मेरे कुछ दोस्त, मेरे मामा और मेरा एक फ्रेंड, उनका लड़का, हम चारों लोग इधर घूमने को आ चुके हैं दोस्तों। और अभी हम जा रहे हैं जटाशंकर वाटरफॉल की तरफ। तो दोस्तों, जटाशंकर वाटरफॉल देखने के लिए मेरे वीडियो को लास्ट तक देखिए। अगर आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ दोस्तों मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए नए नए अपकमिंग आने वाले वीडियो देखने के लिए। तो थैंक यू गाइस, देखते रहिए ये वीडियो को लास्ट तक। तो दोस्तों, अभी हम निकल चुके हैं जटाशंकर वाटरफॉल की तरफ। तो दोस्तों, अभी हमने गाड़ी एक हिल पर पार्क की है हमारी, और वहाँ से अभी कम से कम 1-1.5 किलोमीटर की दूरी पर हमें ट्रैकिंग करके जाना पड़ा है। देखिए दोस्तों, अभी आप लोगों को दिख ही रहा होगा किस तरह सा रोड है। यहाँ पर अपन 4 व्हीलर या फिर बाइक से नहीं आ सकते हैं। यहाँ पर हमें अपने खुद को वॉकिंग करके ही यहाँ पर आना पड़ेगा। तो चलिए दोस्तों, देखते रहिए इस वीडियो को लास्ट तक। तो गाइस देखिए, ये रोड आप लोगों को नज़र आएगा किस तरह से वाटरफॉल है। अगर आप आते हो इधर तो आप लोगों को पूरा यहाँ का गाइडेंस पता होना चाहिए दोस्तों। इसीलिए मैं आप लोगों के लिए वीडियो बनाता हूँ। जहाँ भी मैं घूमने को जाता हूँ तो आप लोगों को मैं सब तरह से क्या क्या चीज़ें बीच में आने वाली है। यहाँ पर किसी तरह की शॉप वगैरह कुछ नहीं है। अगर आप चाहते हो नाश्ता, पानी की बोतल, कुछ भी अगर आप लोगों को लगता है कि भाई इधर आते हैं अपन और खाने के लिए अपने कुछ चाहिए, तो आते वक्त बीच में से ही आप लेकर आइए और एंजॉय कीजिए इस मौसम को। आज का बहुत अच्छा मौसम है। आज बारिश भी 2-3 दिन से कंटिन्यू हो रही है, तो हमें भी खूब मज़ा आ रहा है दोस्तों। और आप भी आते हैं तो आइए ज़रूर और एंजॉय कीजिए। तो दोस्तों, अभी हम चल के 500 मीटर की दूरी पर आ गए हैं। तो गाइस, तो कुछ मेरे दोस्त हैं, तो वो कुछ मतलब मैं हिंदी में अभी हर वीडियो बना रहा हूँ, तो अभी कुछ मैं हिंदी प्लस मराठी ऐसा दोनों लैंग्वेज में मैं वीडियो बनाऊंगा। तो चलिए दोस्तों, देखते रहिए मेरे इस व्हिडिओ को। तर मित्रांनो, आम्ही आता भरपूर दूर आलेलो आहो। चालून आमची पूर्ण एनर्जी लॉस झाली आहे आणि तुमची ही एनर्जी इकडे आल्यानंतर अशीच संपणार आहे। म्हणून येताना थंड पाण्याची बॉटल, नाश्ता, जे काही तुम्हाला सोयीस्कर वाटते ते तुमच्या सोयीने तुम्ही इथे घेऊन या। आणि बघा किती सुंदर नजारा आहे। काय घनदाट जंगल, आणि हा जो एरिया आहे हा पूर्ण जंगलामधून आहे। म्हणून तुम्हाला इथे मोराचे आणि वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील। आणि खरोखर ही एक पाहण्यासारखी सुंदर अशी ठिकाण आहे। आणि हे खूप साऱ्या लोकांना पण हा एरिया माहीत नाही। म्हणून मला असं वाटलं की या एरियाचा एखादा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवाव आणि तुम्हाला पण या लोकेशनबद्दल माहिती मिळावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि चालून थोडा मला श्वास पण येत आहे। तर चला मग बघत राहा हा व्हिडिओ आणि एन्जॉय करा। तर मित्रांनो, आम्ही आता ट्रॅकिंग करत होतो। तर ट्रॅकिंग करता आम्हाला समोर येणाऱ्या काही भाऊ भक्तांनी सांगितलेलं आहे का नदींना किंवा पहाडामध्ये एवढं जास्त प्रमाणात काही पाणी आलेलं नाही आहे, म्हणून धबधब्याला सुद्धा जास्त पाणी नाही आहे। तरी मला असं वाटलं आपण आता एवढ्या दूर आलेलो आहे तर तुमच्यासाठी मी पूर्ण हा ब्लॉग कंप्लीट केलाच पाहिजे। कारण इथून जर मी परत जाणार तर तुम्हाला जर यायचं भविष्यात जर वाटलं तर मग तुम्हाला काही समजणार नाही। म्हणून मी पूर्ण हा ब्लॉग कंप्लीट करतो आणि तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचं इथं भोलेनाथाचं मंदिर आहे आणि कशा प्रकारचं इथं धबधबा आहे। तर तुम्ही हा ब्लॉग जरूर बघा। आणि जेव्हा केव्हाही जास्त प्रमाणात, म्हणजे इथून 15-20 दिवस किंवा महिन्याभरानंतर जेव्हा जास्त पाणी येईल तर तुम्ही जरूर या इथं बघायसाठी आणि व्हिजिट करा एकदा। पहा मित्रांनो, इथं येताना कशा प्रकारे घनदाट जंगल आहे। आणि या जंगलातून म्हणजे आता कसं आहे, इथं तर जास्त प्रमाणात पाणी नाही आहे। जर पाणी असतं तर हे गोट्यावरून पण सुद्धा तुम्हाला वाहतं पाणी दिसलं असतं। तर काय माहित पुढे पाणी असणार की नसणार, पण समोरून येणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इकडे पाणी नाही आहे म्हणे जास्त। चला तरी बघून घेऊ।
मग मामा तुम्ही याच्या पहिले कधी इकडे आले होते का? मग हा मग आता तुम्ही मामा इकडे भोलेनाथाचं दर्शन घेसान तर मग दर्शन घेताना तुम्ही काय म्हणजे माझ्यासाठी असं काय हे करू शकता किंवा खरोखर कोणी हे पाहावं आणि या मोबाईलवरून या चॅनलला क्लिक व्हा आणि खरोखर पाहावा आणि भोलेनाथाचं दर्शन घ्या. धन्यवाद. मला इथं आणलं आता मी दर्शन घेणार. भोलेनाथात खूप पाहण्यासारखं रम्य वातावरण आहे. बिलकुल माणसाने असं प्रफुल्ल देते करून या वातावरणात. आणि आपले जे हे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत या लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकता या वातावरणाबद्दल? या पहाडामध्ये भोलेनाथाचं जे मंदिर आहे आणि तिथून धबधबा आता सध्या पाणी नाही तर चालू नाही, नाही तर आता या 8 दिवसानं अधिक नंतर खरोखर पाहण्याला आहे का तो धबधबा आणि मंदिरात येतो जटाशंकराचं मंदिर आणि त्याचं दर्शन घेऊन आणि हा पहाड एवढा मोठा पाहून माणसाचं मन असं प्रफुल्ल होते. जीवनात माणसानं खरोखर एक वेळ पाहिलंच पाहिजे. बरोबर बरोबर. पहा मग मित्रांनो, आपण एक आतमध्ये आलेलो आहे एकदम डोंगराच्या शिखरावर. आता इथून आपल्याला दिसत आहे कसे मोठे मोठे गोटे आहेत, दगड, आणि येताना भरपूर असा त्रास होत आहे, दम येत आहे. आणि बघून घ्या कशा प्रकारे हाईटवर आपल्याला जावं लागतं. आल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण डोंगराच्या शिखरावर पोहोचत आहे आणि पोहोचल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आता आपल्याला भोलेनाथाच्या मंदिराचं दर्शन होईल. आणि मंदिर पण कशा पद्धतीने आहे ते पण तुम्ही बघून घ्या. बघा किती जबरदस्त और कितना अच्छा नज़ारा दिख रहा है. तो ज़रूर आइए, विजिट कीजिए, ये ऑसम प्लेस को देखिए. मित्रांनो, आपण आता जटाशंकरवर पोहोचलेलो आहे आणि हा छोटा पायवाटी रस्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असणार. या पायवाटी रस्त्यांनी येऊन तुम्हाला भोलेनाथाच्या मंदिरापर्यंत जावं लागतं. आणि मी तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये भोलेनाथाच्या मंदिराचं दर्शन करून घेतो. जर कोणी येऊ शकत नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन करून घ्या. आणि येणं जर तुमचं शक्य झालं तर खरोखर जटाशंकर तिथे तुम्ही एकदा तरी दर्शनाला या. हे बघा किती चांगलं इथे एक नजारा आहे. मित्रांनो, हे बघा हे भोलेनाथाचं मंदिर आहे. आणि आता आपण इथं पोहोचलेलो आहे. तुम्हाला मी मंदिर दाखवून देतो. एक वटवृक्षाचं झाड आहे. त्या झाडाच्या आतमध्ये भोलेनाथाचं मंदिर आहे. आता सध्या तरी इथं काही जास्त प्रमाणात पाणी वगैरे पब्लिक नाही आहे, म्हणून आपण इथून लवकरात लवकर निघत आहोत दर्शन घेऊ. बघा तुम्ही कशा पद्धतीचं मंदिर आहे. आम्ही इथं आता भोलेनाथाचं दर्शन घेतलं. आणि या खालच्या साईडला वरून जे तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे ना व्हिडिओमध्ये तो पहाड, त्या पहाडावरून खाली पाणी येतं आणि मग तिथून तुम्ही आंघोळ वगैरे करता येते. म्हणून तुम्ही बघा किती चांगली जागा आहे. तर जटाशंकर वॉटरफॉल हे बघा मित्रांनो, खाली पूर्ण पाणी राहते आणि इथून वरून दुधासारखं पाणी पहाडावरून येतं. तुम्ही जरूर या इथं बघा. तर मित्रांनो बघून घ्या, हा जटाशंकर वॉटरफॉल आहे. हा जो पहाड तुम्हाला दिसत आहे, या पहाडावरून
दुधासारखं पाणी खाली वाहत राहतं. आता सध्या तरी काही इथं जास्त प्रमाणात पाणी नाही आहे, म्हणून जेव्हा पाणी येणार म्हणजे श्रावण महिन्यापर्यंत तर तुम्हाला दिसून जाईल अशा पद्धतीचा इथं नजारा दिसतो. तर म्हणून तुम्ही एकदा या, व्हिजिट करा, तुम्ही पण ह्या प्लेसला एन्जॉय करा. आणि या पहाडाच्या बॅक साईडला जसं मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे, हे वटवृक्षाचं झाड आहे. तर त्या वटवृक्षाच्या झाडाच्या आतमध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरात पण तुम्ही भोलेनाथाचं दर्शन घ्या आणि परत एकदा या. तो दोस्तों अभी मैंने आप लोगों को जटाशंकर वाटरफॉल का फुल वीडियो बताया दोस्तों. तो सॉरी यहाँ पर अभी कुछ पानी नहीं है, इसलिए मैं आप लोगों को पानी नहीं बता सकता. तो श्रावण महीने में यहाँ पे बहुत ज़्यादा वाटरफॉल होता है, तो ज़रूर आप श्रावण महीने के अंदर आइए, यहाँ पर एक बार विजिट कीजिए. अगर आप लोगों को मेरा ये ब्लॉग पसंद आता है तो प्लीज़ इसे लाइक कीजिए. अगर आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. थैंक यू दोस्तों.